नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सरकारी नोकरीच्या आमिषाने 22 लाखांची फसवणूक. सरकारी नोकरी लावून देतो असं आमिष दाखवून एका महिलेची तब्बल 22,27,500 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सुनीता सदाशिव काटे वय 48 राहणार बोबडेवाडी लेंगरे तालुका खानापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विटा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाज मुलानी राहणार माहुली, विशाल देसाई राहणार चंदगड जिल्हा कोल्हापूर आणि हिरा नामदेव पवार राहणार मुंबई अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लेंगरे येथील सुनीता काटे यांचा मुलगा सूरज याला सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष या तिघांनी दाखवलं होतं. 8 एप्रिल 2022 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे त्यांनी सुनीता काटे यांच्याकडून टप्प्याटप्प्याने पैसे उकळले. यामध्ये विशाल देसाईंच्या बँक खात्यावरील 3 लाख रुपये तर हिरा पवार यांच्या खात्यावरील व रोख स्वरूपात 19,27,500 रुपये असा एकूण 22,27,500 रुपये या तिघांनी संगनमताने घेतले. पैसे देऊनही बराच कालावधी उलटल्यानंतर सूरजला नोकरी लागली नाही. त्यामुळे सुनीता काटे यांनी आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. मात्र संशयितांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच तुला काय करायचे ते कर, आम्ही पैसे देणार नाही, जर पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनीता काटे यांनी विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही संशयितांविरुद्ध फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास हवालदार शांताराम जाधव करत आहेत.